ॲडव्होकेट सचिन शिंदे व दलित समाजाचे विचारवंत नेते राहुल वराळे यांच्या नेतृत्वाखाली मानकापूर ग्रामपंचायतीवर दारूबंदीसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। मानकापूर ग्रामपंचायतीला वारंवार दारूबंदीसाठी निवेदन देऊन सुद्धा मानकापूर ग्रामपंचायतीनं कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत, म्हणून गुरुवारी दुपारी ॲडव्होकेट सचिन शिंदे तसेच दलित समाजाचे नेते राहुल वराळे व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मानकापूर ग्रामपंचायतीवर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी ग्रामपंचायतीचे PDF नंदकुमार पप्पे आणि सरपंच सुनील महाकाळे हे अनुपस्थित असल्यामुळे दलित समाजाच्या वतीनं यांचा निषेध करण्यात आला। गेले 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये मानकापुरातील दलित समाजातील 20-25 वयोगटातील तरुण मुलांनी दारूच्या नशेत आपले जीव गमावले असल्यामुळे संतप्त झालेल्या दलित समाजानं आज गुरुवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करून ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यात आलं। या मोर्चाला सामोरं जाण्यासाठी मानकापूरच्या गावचे थोर समाजसेवक धनंजय माळी तसेच ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले, प्रमोद शेवाळे तसेच मानकापूर ग्रामपंचायतीचे क्लार्क बाबा स्वारगे यांनी निवेदन स्वीकारून मानकापुरातील दारूबंदीसाठी वरिष्ठांना तपशील देऊन लवकरात लवकर दारूबंदीचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं। या दारूबंदी मोर्चासाठी मानकापुरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मानकापूरमधील या 2-2.5 महिन्याच्या दारूच्या नशेमध्ये राहून 5वा बळी गेलेला आहे, यामुळे गावात संतप्त भावना व्यक्त होत आहेत। मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार। हा 4था अर्ज आहे ग्रामपंचायतीला। ग्रामपंचायतीवर काय ऍक्शन घेतली? उदाहरणार्थ त्या जिथं दारू विकते तिथील शेजारी लोकांनी अर्ज दिला होता, त्या अर्जाची काय तुम्ही दखल घेतला? गाव पातळीवर जे दारू दुकान असेल किंवा गांजा विक्री गावात चालू आहे। 14 रुपयाला गोळी मिळते। सर्वसामान्य आम्हाला नागरिकाला कळते तर व्यसनातील त्या मुलाला लगेच सापडणार ते व्यसन कुठं चालू आहे काय। गावात जे माव्याचं दुकान चालू आहे त्याला गांजाचं पाणी लावून विकलं जाते म्हणून त्याची तुम्ही तपासणी केलाय काय? गावच्या तुम्ही आरोग्याकडे लक्ष तर देतच नाही। ग्रामपंचायत सदस्य 25च्या 25 सदस्य असं झालंय, त्यांना का निवडून दिलं असं लोकांना प्रश्न पडायला नाही सांगा। त्याला जबाबदार कोण? हे बघा, आम्ही ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले, गावचा विकास व्हावा, कुठे तर प्रगती व्हावी, तर उलट व्हावं लागलंय। जी म्हणजे 60-70 वयात मरणारी जी माणसं आहेत ती जिवंत आहेत आणि 20-25 वर्षाची मुलं मरला आहेत। भले आमच्या बौद्ध समाजातली मेले असतील पण ती गावची नागरिक आहेत, ती मेलीच ना। ह्या मानकापूर गावचं नाव पंचक्रोशीत एक चांगलं गाव म्हणून होतं, पण ह्या 5 वर्षात दुर्दैवानं मानकापूर गावाला सगळी नावं ठेवायला लागलेत। एकही माणूस इथं मुलगी द्यायला तयार नाही। हा झाला गावचा प्रश्न आणि गाव उठायला लागले आणि बौद्ध समाज, एसटी समाज यांना नावं ठेवायला लागले। आणि काय तुमचं चाललंय काय? म्हणजे तुमच्यावर आलेली जबाबदारी सदस्यावर तुम्ही आमच्या समाजावर टाकलेला आहे, तुमच्यावर जबाबदारी आहे की नाही? तुम्हाला एखाद्या विकास कामातला मलिदा खाता येतोय, पण एखादं बेकायदेशीर काम तुम्हाला थांबवता येते की नाही? का थांबवू शकत नाही तुम्ही? एखाद्यावर अन्याय झाला तुम्ही त्याला एखाद्या रस्त्यासाठी आम्ही जवळजवळ 20 अर्ज दिले, एकही तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतला नाही। आणि प्रशासन अधिकारी असू देत किंवा अध्यक्ष असू देत आणि कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आपला हा प्रश्न काय आजचा नाही, उद्या आमच्या समाजाचा प्रश्न आहे। आम्ही आमच्या मुलांना कोंडून घालून मारू, सगळं विषय सोडू, पण गावची बदनामी होणार। तुम्ही जबाबदारी घेणार आहे काय? ग्रामपंचायत सदस्य मिळून 25 सदस्य आहे, एवढी गाव पंचायत मोठी असून तुम्ही जर निर्णय घेऊ शकाल त्याप्रमाणे एखादा अधिकारी येतोय आणि तुमच्यावर हावी होतोय, एकही काम होत नाही। एखाद्याचं बाबा डिजिटल उतारा करून द्या म्हटल्यावर ते काम तुमच्या हातनं होत नाही। प्रत्येकाला फोन करून सांगायला लागतंय, तिथे एकही कर्मचारी हजर नसतोय, त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदारी आता इथं जयकोण नाहीत किंवा नानामाळे आहेत, प्रमोद शेवाळे काय आपल्या नेतृत्वाखाली त्यांचे आले। आम्ही त्या दोघांनी 6-25 जणांनी जबाबदारी घेऊन जर आम्हाला जबाबदारी असेल, आजच्या जर निकाल लावत असतील तर आम्ही ते मान्य करू। नसेल तुमच्या हातनं होत नसेल तर तसं सांगा, तसं लिहून द्या ग्रामपंचायतीतून, की आम्हाला ते करता येत नाही। तुम्ही आता तुम्ही जर दोघं जबाबदार आहे, आमच्या हातात आम्हाला लिहून द्या, तुम्ही पुढची कारवाई काय करायची? बंदीसाठी आम्ही निवेदन द्यायला इथे येणार आहे। इथं तुमच्या ग्रामपंचायत अधिकारी पण उपलब्ध नाहीत आणि सरपंच पण उपलब्ध नाही। हा प्रश्न काय फक्त एका वैयक्तिक बौद्ध समाजाचा प्रश्न नाही, हा संपूर्ण गावचा प्रश्न आहे। त्याच्यामुळं संपूर्ण गावानं जर याच्यावर योग्य ती कारवाई केली तर तात्काळ जे काही सरकार म्हणजे देशी दारू दुकान नाही, महाराष्ट्रातले दारू आणून अशा पद्धतीने इथं कुठेतरी विकायचं आणि लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं हे काम गेली 15-20 वर्ष चालू आहे। आणि याच्या अगोदरपासून आम्ही बऱ्याच वेळा आंदोलन केलं आहे। गावातला मी देशी सरकारी
आणि नानासनी माहीत आहे देशी सरकारमाने देशी दारू दुकानं मी बंद केले आणि बेकायदेशीर दारू दुकान जर तुम्ही मनावर घेतलं तर ते आजच्याच बंद होऊ शकते. आमची तुम्हाला विनंती आहे ग्रामपंचायत सदस्यांना इथं जे आता उपलब्ध असतील त्यांनी तात्काळ आमचं निवेदन स्वीकारावं, आजच्याच त्यांना नोटीस काढावी आणि भले जर त्यांची जाऊन त्यांच्या दारावर नोटीस चिकटवावी ती आणि इथून पुढे उद्यापासून जर त्यांनी अशा पद्धतीने दारू विक्री बेकायदेशीर पण चालू केली तर ग्रामपंचायतनं आणि सदस्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे. आणि आता मी सरपंचशी बोललोय, सरपंचांना सांगितले की तुम्ही निवेदन द्या, आजच्या तासाभरामध्ये त्यांच्या दारावर आम्ही ती नोटीस सदस्याची नोटीस आम्ही चिकटवतो आणि आजच्याच कारवाई करतो, केसानं बोलून घेतो. आज उद्या आम्हाला 2 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट नाही आला तर आम्ही कायदा हातात घेणार, भविष्यामध्ये त्याची काय जबाबदारी ती ग्रामपंचायत निस्तरायची. कारण हा विषय फक्त एका जातीपुरता मर्यादित नसून संपूर्ण गावचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे सरपंच आणि गावच्या सदस्यांचं पहिलं कर्तव्य आहे की गावात जे 2 नंबर चालते, जे बेकायदेशीर चालते त्याला आळा घालणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. गावातल्या काही सुविधा करण्यापेक्षा गावातली तरुण मुलं व्यसनाच्या आधी चालल्यात, त्यांना कसं त्यातनं बाहेर काढायचं हे पहिलं ग्रामपंचायतचं काम आहे. मग हे व्यसन का व्हायले तर गावामध्ये सहज उपलब्ध होणारी दारू आहे आणि दारू जर उपलब्ध नाही झाली तर मग कोण पिणारा कुठं पिते ती पिऊ दे, पण निश्चित गावात चालणारी दारू विक्री ही बंद व्हावी ही आमची बौद्ध समाजा वतीने या ठिकाणी विनंती आहे. आणि हे जर आता तुम्ही तात्काळ नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये इथं आंदोलन करू किंवा उपोषण